नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांच्या 5 प्रकारच्या भत्त्यांमध्ये होणार वाढ. कोणते आहेत ते 5 प्रकारचे भत्ते जाणून घेऊयात सविस्तर. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांचा मोबाईल भत्ता, वाहन भत्ता, प्रोत्साहन भत्ता, महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता देखील वाढणार आहे. वेतनवाढीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. मीडिया रिपोर्टनुसार नव्या वेतन आयोगात एकूण 5 प्रकारचे भत्ते वाढवले जाणार आहेत. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वेतनवाढीसोबतच विविध भत्त्यांमध्ये होणाऱ्या बदलांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेसोबतच अनेक भत्त्यांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा असून नेमके कोणकोणते भत्ते वाढणार याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. सरकारी कर्मचाऱ्यांचा पहिला भत्ता म्हणजे घरभाडे भत्ता. घरभाडे भत्ता वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय होणार असून सध्या अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात 10% दराने घरभाडे भत्ता दिला जातो. हा दर वाढवला जाईल अशी अपेक्षा आहे. हा भत्ता 5% वाढू शकतो. म्हणजेच HRA 15% जाणार असल्याचा अंदाज आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात देखील वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. 1 जानेवारी 2026 पासून DA 0% मानला जाणार आहे. त्यानंतर नवीन आधारावर महागाई भत्ता हळूहळू वाढत जाईल. यामुळे सुरुवातीला DA कमी असला तरी भविष्यात महागाई भत्त्याच्या निर्देशांकानुसार त्यात वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता दिला जातो. नव्या आयोगात वाहन भत्ता पण वाढेल असा अंदाज आहे. सध्याच्या 7व्या वेतन आयोगाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता वेतन श्रेणीनुसार निश्चित केला जाईल. मात्र इंधन दरवाढ आणि वाहतूक खर्च लक्षात घेता हा भत्ता बाजार मूल्याच्या आधारावर वाढवावा अशी मागणी होत आहे. सध्या कर्मचाऱ्यांना मोबाईल भत्ता देखील देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. नव्या 8व्या वेतन आयोगात मोबाईल वापर भत्त्याचाही मुद्दा चर्चेत आहे. कार्यालयीन कामासाठी स्वतःचा मोबाईल वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्र मोबाईल भत्ता द्यावा अशी मागणी नवीन वेतन आयोगात मांडली जात आहे. नक्कीच हा भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला तर त्याचा कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्यातही वाढ केली जाणार आहे. नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल भागात कार्यरत कर्मचारी व अधिकाऱ्यांना 7वा वेतन आयोग अंतर्गत प्रोत्साहन भत्ता मिळतो. दरम्यान यामध्ये वाढ होईल अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.